की संकट समयी मी सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे. मी तुझ्या सोबत आहे. कितीही मोठं संकट असू द्या, तो सहाय्य करण्यासाठी तुमच्या सोबत आहे. वचन बोलत राहा. त्या परमेश्वराकडे लक्ष ठेवा आणि देवाला म्हणा की देवा, तू सहाय्य करण्यासाठी मला सदैव माझ्या सोबत आहेस. मी भिणार नाही, कारण तू माझ्या सोबत आहे. सर्व जगाने माझी साथ सोडली परमेश्वरा, पण तू माझी साथ सोडणार नाही. स्तोत्रसंहिता 46:1 ज्याप्रमाणे आपल्याला सांगतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. तो संकट समय आपल्याला सहाय्य करतो. तो सदैव आपल्या सोबत असतो. या वचनावर आपण शांत चित्ताने त्या परमेश्वराकडे बघणार आहोत. संकट समयी त्याचा हात आपल्याला आधार देतोय. त्याची वचनं आपल्याला सहाय्य करतायत. त्याचा आवाज ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. पूर्णपणे त्या परमेश्वरावर लक्ष, पूर्णपणे आपलं मन आपण त्याच्याकडे लावणार आहोत. मनामध्ये या वचनाविषयी विचार करूया की तो मला सहाय्य करत आहे, तो माझ्या संगती आहे, तो माझ्याशी बोलत आहे. कोणत्याही प्रकारचं लक्ष विचलित होऊ दे नका. देव तुम्हाला त्याचा हात देत आहे आणि संकट समयी तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध आहे. आपलं संपूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावणार आहोत. वचनावर आपण विचार करूया की संकटात सगळे सोडून जातील, पण माझा परमेश्वर मला सहाय्य